प्रेग्नन्सीचा माझा 4था महिना चालू आहे आणि दिवसाची सुरुवात मी नेहमी गरम पाण्याने करते बिकॉज ऑफ थंडी. त्यानंतर हे भिजवलेले मनुका बदाम खाते आणि त्यानंतर मी तयारी करते नाश्त्याची. आज नाश्त्यामध्ये ना मी ब्राऊन ब्रेड आणि चहाच घेणार आहे, कारण आज तेच खायचं मन होतं माझं. मग मस्त असं ब्रेडला बटर वगैरे लावून घेतला, नाश्ता करून घेतला आणि त्यानंतर घरातली कामं ही आपली होतच असतात आणि त्यानंतर ना मग जेवणाची तयारी करायची होती. आणि आज ना भाजी करण्याचा वेळ ना आमच्या आऊने उचलला होता. अशी छोटी मोठी मदत ना ते किचनमध्ये करत असतात. जीवन काय करतोय? चपाती भाजतोय. कुणासाठी? पप्पासाठी. पप्पासाठी. आणि ही आई आहे, अजून पप्पाला म्हणतोय. आणि इथे जीवन आहे ना त्याची खिचडी एन्जॉय करत आहे ना मला जेवणाला मदत करत होता. चपात्या वगैरे करून झाल्या होत्या आणि त्यानंतर आज ना फोडणीचा भात खायचा खूप मूड झाला होता. मग काही थोडासा ताजा भात लावून घेतला, तो थंड करून घेतला आणि त्यामध्ये ना सर्व मसाले टाकून मिक्स करून घेतला आणि मग फोडणीला टाकायला कढईमध्ये तेल गरम करून त्यात राई जिऱ्याची फोडणी दिली. नंतर त्यात खूप सारी लसूण आणि कढीपत्ता टाकून मग भात टाकून घेतला. त्याला चांगला आपल्या फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचा. नंतर आहे ना वरून जास्तीची अशी कोथिंबीर ॲड करायची. असा फोडणीचा भात तुम्ही नक्की करून पहा, खूप छान लागतो. आणि आता आपली ना थाली पण रेडी झालेली आहे. मस्त गरमागरम चपाती, फोडणीचा भात आणि भोपळा मिरची टाकून अंड्याची भाजी. आता जेवायला आलेलं आहे. कुठे आलाय जेवायला? हे बघा, काय आहे जेवायला? चपाती, हा? भाजी, हा, भात. कसली भाजी आहे? याची कसली? कोणती आहे? बुद्धी. भुर्जी आहे. ठीक आहे. आणि संध्याकाळी आम्ही मग ना बांद्रा रिक्लामेशनला गेलो होतो. तिथे ना क्रिसमस आणि न्यू इयरचे ना छान असे डेकोरेशन केले होते. आणि आम्ही न्यू इयरच्या दुसऱ्या दिवशी गेल्यामुळे ना आम्हाला जास्त काही गर्दी भेटली नाही. तिथे छान अशा लाइटिंग्स केल्या होत्या आणि फोटो काढण्यासाठी ना छान असे सेल्फी पॉईंट होते. तिथे खूप सारे फोटोशूट केले, थोडा फेरफटका मारला. लाईव्ह सॉन्ग पण होते, पण ते काही आम्हाला जास्त रेकॉर्ड करता आले नाही. जीवनने मात्र खूप एन्जॉय केला. तर असा होता आजचा आमचा दिवस आणि सर्वांना हॅपी न्यू इयर. भेटूया आता एका नवीन व्हिडिओसोबत पुन्हा एकदा. तोपर्यंत बाय बाय.